या भिवंडी तालुक्यातील आणि हे पुंडास गाव आणि या पुंडास गावातील हे पाटील परिवार, पाटील परिवाराचे पिताश्री कैलासवासी गणपत जाऊ पाटील बाबांना 10/6/2021 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बरं का, आज बाबांचं 5वं पुण्यस्मरण आहे आणि 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर भगवंताने आम्हाला आयुष्य दिलेलं आहे. जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, मधल्या काळाला आयुष्य म्हणतात. आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही. किती असावं म्हणजे खूप जगावं असं प्रत्येकाला वाटतंय ना. प्रत्येकाची धावपळ कशासाठी चालू आहे? जगण्यासाठी का मरण्यासाठी? आपण जे काही प्रयत्न करतोय, जे काही धावपळ करतोय ते कशासाठी बरं? प्रत्येकाची धावपळ जगण्यासाठी चालू आहे. जगण्यासाठी. सगळ्यांना जगायला आवडतंय, मरायला कोणालाही आवडत नाही. पण आवडत नसलं तरी जायचं आहे. आवडत नसलं तरी मृत्यू आहे. मृत्यू कोणालाही चुकवता येणार नाही, मृत्यू कोणालाही टाळता येणार नाही. बरं का, आपल्याकडे पैसा असेल माऊली भरपूर, आज माणूस पैशाने खूप श्रीमंत झालेला आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा जर पाहायला गेलं तर आज बऱ्यापैकी माणसाकडे पैसा आहे, नाही का? पूर्वी लोकांकडे पैसा कमी होता, पण लोक मनाने खूप श्रीमंत होती. म्हणून कोणी आला ना घरी पाहुणा तर भुकेला जात नव्हता, तहानलेला जात नव्हता. पूर्वीच्या माणसांचं राहणं जगणं बघणं असं असायचं, तोंडात गेलं तर त्याचं, हातात असेल ते दुसऱ्याचं. बोलायचे ना माणसं, असं सुस्वभावी माणसं होती सगळी. बरं का, आज नेमकं झालंय काय माहितीये का? माणसाकडे पैसा भरपूर आलेला आहे. पैशाने मनुष्य श्रीमंत झालेला आहे. आणि म्हणून मग काय करतो माहितीये का? सगळं विकत घ्यायला पाहतो पैशाने माणूस. पैशाच्या जोरावर, पैशाच्या बळावर सगळं खरेदी करायला पाहतोय. तो एकदा अभिमान माणसाकडे आला ना, पैशाचा, संपत्तीचा, ऐश्वर्याचा अभिमान माणसाकडे आला ना, की त्याला असं वाटतंय जगातलं सगळं खरेदी करू शकतो मी, जगातलं सगळं विकत घेऊ शकतो मी, अख्खा जग विकत घेऊ शकतो. काय पैशाने तुम्हाला औषधं मिळतील, गोळ्या मिळतील, दवाखाने पण मिळतील, आयुष्य मिळेल का? पैशाने आयुष्य विकत घेता येईल? गोळ्या मिळतील ना निरोगी आयुष्यासाठी, औषधं मिळतील तुम्हाला, डॉक्टर मिळतील, दवाखाने मिळतील. आयुष्याचं काय? आमचं नेमकं काय झालंय माहितीये का? आम्हाला जे नंतर मिळालंय ना, नंतर प्राप्त होत आहे ना, त्याचं आम्हाला कौतुक वाटतंय. कौतुक वाटतंय आम्हाला. नंतर जर आम्हाला कोणी काही दिलं ना आता, तर आम्ही त्याचं स्तवन करतोय, स्तुती करतोय. ज्या भगवंताने आम्हाला विकत न मिळणारं आयुष्य फुकट दिलंय. भाषा कळते ना तुम्हाला? भगवंताने आम्हाला जगामध्ये कुठेही विकत न मिळणारं आयुष्य फुकट दिलंय. आठवतोय का आपण त्याला? करतोय का आपण त्याचं स्मरण त्या देवाचं? काय आम्ही देवाला आठवलं पाहिजे. म्हणून आम्हाला संत जाणीव करून देतात की अरे, एखाद्या महिलेने जर एखाद्या सोनाऱ्याकडे एखादी नथ जर करून घेतली आणि तिच्या आवडीप्रमाणे जर डिझाईन बनवून दिली, तर ती 10 वेळा मैत्रिणींना, शेजाऱ्यांना सांगत असते, ओळखीचा होता ना माझा,
जशी सांगितली तशी डिझाईन बनवून दिले. बघ ना किती मस्त डिझाईन आहे, मला आवडीसारखी माझ्या आवडीची डिझाईन बनवून दिली, जशी सांगितली तशी बनवून दिले. बरं का, संत म्हणतात ज्याने नथ बनवली त्याचं आतापर्यंत 10 वेळा स्तुती केली असेल, 50 वेळा स्तवन केलं असेल. तो ज्याने नाक दिलंय त्याचं काय, ती नथ घालायला ज्याने नाक दिलंय त्याचं काय, कधीतरी त्याला आठवलंय का, त्याचं स्मरण केलंय का, त्याचं नामस्मरण केलंय का? बरं का, ते आठवता आलं पाहिजे आम्हाला, त्याचं स्मरण करता आलं पाहिजे आम्हाला. पैशाने तुम्ही मंदिर बांधाल, मंदिरात मूर्ती आणाल विकत तुम्ही पैशाने, पण त्या मंदिरात जर देवाची स्थापना तुम्हाला करायची असेल ना, त्या मंदिरात जर तुम्हाला देव कार्यच घडावं असं वाटत असेल, धर्म कार्यच घडावं असं वाटत असेल, त्या मंदिरामध्ये जर तुम्हाला देवाचंच दर्शन व्हावं असं वाटत असेल, तर त्या ठिकाणी तुमच्या पैशापेक्षा भावाला महत्व आहे. भगवंत भावाचा भुकेला काय म्हटलेला आहे, देव भावाचा भुकेला, भावार्थ देखून बोलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. बरं का मौली, ज्या संपत्तीच्या, ज्या साधनाच्या, ज्या ऐश्वर्याच्या बळावर तुम्ही अभिमान धरून उभे आहात ना, शेवटच्या वेळेला त्याच्यापैकी काहीच नाही. काय, राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला, 1,00,000 कोटी वजना एवढे जरी त्याला द्यायचे ठरवले ना, आपल्या वजना एवढ्या नोटा देतोय तरी यम थांबणार नाही, यमदूत थांबणार नाहीत, मृत्यू थांबणार नाही, मृत्यू चुकवता येणार नाही. मृत्यू चुकवायचं लांब गेलं, काळ सुद्धा, वेळ सुद्धा आपण वाढवून घेऊ शकत नाही, वेळ सुद्धा वाढवून घेऊ शकत नाही. आम्ही सगळे एका रांगेमध्ये उभे आहेत, ती रांग आणि तो प्रवास आमचा चालू आहे त्या रांगेमध्ये. बरं का मौली, मृत्यूच्या ठिकाणी ती रांग संपते, मृत्यूच्या ठिकाणी ती रांग संपते. आमचा प्रवास चालू आहे, आम्ही प्रवास करतोय त्या रांगेमध्ये राहून. ज्याचा नंबर लागला तो गेला, ज्याचा नंबर लागला तो गेला. दुर्दैव एवढंच आहे, आम्ही त्या रांगेत उभे आहोत, आमचा उद्या नंबर लागणार आहे हे विसरून जातो. हे दुर्दैव आहे. आम्हालाही कधीतरी या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. देह जाईल जाईल याची काळ बा खाईल, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बरं का, त्यावेळेला काय आपलं मुलं बाल, घर दार, साधन संपत्ती, शेतीवाडी, पद प्रतिष्ठा, उपाधी काही उपयोगी येत नाही, काही उपयोगी येत नाही. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. एकदा तो येतोय ना, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाबू, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजीची कामीन दूर राही, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली. काय म्हणतात संत, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं फक्त चालू आहे बस. माता प्रपंचाचे ओझे घेऊणे वडे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुडाभिमान. प्रपंचाचं ओझं आम्ही घेऊन फिरतोय, बुडायला आलो तरी सुटत नाही, हे दुर्दैव आहे. बुडायला आलो तरी सुटत नाही, हे दुर्दैव आहे. बरं का, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं, हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं. कोण कोणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपले, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आपले इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगे आपुले धरी कास तू धर्माची. बरं का, आपण अनेक माणसं वाचतोय, अनेक माणसांचा आदर्श घेतोय,
अनेक माणसांचं अर्थात अनेक महापुरुषांचं, संतांचं, साधूंचं स्तवन करतोय, त्यापैकी फक्त संसारातच जे रममाण झाले, संसारच ज्यांनी केला असे काही आहेत का? ज्यांनी फक्त संसारच केला, स्वार्थ 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 आणि स्वार्थासाठीच जगले असे काही आहेत का? इतिहासामध्ये त्यांची नावं आहेत, ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख कुठे आहे? त्यांचा आदर्श घेतात लोक. देवाचं कार्य ज्यांच्याकडून घडलं, धर्माचं कार्य ज्यांच्याकडून घडलं, देव कार्य ज्यांच्याकडून घडलं, स्वतः जगता जगता इतरांनाही ज्यांनी इतरांच्याही जगण्याचा विचार केला ना, त्यांचं स्तवन आज आम्ही करतोय, त्यांची आठवण आज आम्ही करतोय. आम्हाला संसार करता करता इतरांच्याही संसाराचा विचार आम्ही केला पाहिजे, चांगला. काय आम्ही आमचं जीवन जगता जगता आम्ही सुखी होता होता इतरांच्याही सुखाचा विचार केला पाहिजे, इतरांच्याही सुखाचा विचार केला पाहिजे, बरं का? पैशाने आम्ही चांगली चांगली मोठमोठी घरं बांधू, बंगले बांधू, असेल तर त्याचा उपयोग आम्ही करून घ्यायचा आहे ना, त्याचा आनंद आम्ही घ्यायचा आहे, का घेऊ नये? पण त्या बंगल्यामध्ये जर आम्हाला समाधान हवं असेल तर ते पैशाने विकत घेता येत नाही. त्यासाठी त्या बंगल्यामध्ये एखादा देव्हारा पाहिजे, त्या देव्हाऱ्यामध्ये देव पाहिजे, आणि सगळ्या प्रकारची उपकरणं असताना एखादा ग्रंथ पाहिजे ना घरामध्ये, समाधान पाहिजे ना त्या घरात, बरं का? आमच्या घराची व्यवस्था करत असताना आम्ही कितीतरी खोल्या काढतोय, कितीतरी रूम काढतोय, कितीतरी आमच्या पद्धतीने आम्ही ती सगळी व्यवस्था करत असतो, कितीतरी प्रकारची व्यवस्था करत असतो, बरं का? तुमच्या घरात अनेक महागडी उपकरणं असतील, अनेक प्रकारची व्यवस्था असेल, अनेक प्रकारची व्यवस्था असेल, समाधान जर नसेल, तुमचं जर पटत नसेल, तर ते घर तुम्हाला खायला धावत असतंय. आणि अशा घरामध्ये जर पाहुण्याने प्रवेश केला, एखादा बाहेरचा माणूस जर आला, तर त्याला सुद्धा कंटाळवाणं वाटत असते. आमचा जन्म कुठल्या घरात व्हावा हे आमच्या हातात नाही, पण ज्या घरात आमचा जन्म झालेला आहे, ज्या घरात आम्ही आलेलो आहेत ना, त्या घराचं मंदिर करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे, मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. आपल्या घरात आल्यानंतर कोणी म्हटलं पाहिजे, मंदिरात आल्यासारखं वाटतंय, किती समाधान, किती शांती, बरं का? किती आनंद वाटतो तुमच्याकडे, मंदिरात आल्यासारखं वाटतंय. त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात. काय पैसा असेल तर मोठमोठे पलंग तुम्ही आणाल, त्यावर पाहिजे तशा गाद्या आणाल, झोप कुठून आणाल तुम्ही? विकत मिळते का? झोप विकत मिळते, समाधान विकत मिळते. पैसा तुमच्याकडे असेल, संपत्ती असेल, साधन असेल, चांगले पंचपक्वान्न पाहिजे ते पदार्थ तुम्ही बनवाल, भूक आणाल कुठून? खायला भूक तर पाहिजे ना. ज्याला वेळेवर भूक लागते, ऐका, ज्याला वेळेवर झोप लागते, ज्याच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं आनंद समाधान ओसंडून वाहतोय, जगामध्ये श्रीमंत तो आहे, जगात श्रीमंत तो आहे. तुमचं घर असेल तसं असेल, तुमचं खाणं काय, चटणी भाकरी, भूक लागले ना, श्रीमंत आहात तुम्ही. अहो, लोक टेन्शन मध्ये आहेत, भूक लागत नाही, खर्च करतात, कितीतरी औषध गोळ्या चालू आहेत, औषध गोळ्या घेऊन पण भूक लागत नाही, औषध गोळ्या घेऊन पण झोप लागत नाही, कितीतरी गोळ्या औषध घेऊन झोप लागत नाही, कितीतरी डॉक्टर करतायत, या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, इकडे जा, तिकडे जा, कोणी सांगेल ते. आणि हल्ली माणसाला काय माहितीये का, डॉक्टरांकडे जर फरक नाही पडला ना, जर गोळ्या औषधे घेऊन जर फरक नाही पडला ना, तर कोणी कुठेही सांगावं तिकडे जाता येते नाही, आणि काहीही द्या त्याला, फक्त फरक पडला पाहिजे बस. मग शेण करपवून दिलं तरी खाता येते.
काही द्या त्याला, फक्त तुम्ही सांगितलं पाहिजे. हे तुम्ही केलं ना, असं केलं ना की फरकच पडेल तुम्हाला. काय हैराण होता डॉक्टर सुद्धा, काय करू तेव्हा तुम्हाला झोप लागेल. हो, एकाला झोपच लागत नाही, तो दवाखान्यात जायचा. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिले, काही बरंच काय काय औषधं दिलं, काही बरंच समजून बघितलं, सांगून बघितलं, बरं का, झोपच लागत नाही त्याला. इथे आम्हाला भीती वाटते काही वेळेला प्रवचनामध्ये, बरं का. पण असो, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे श्रवण करतात, ऐकतायत, नाही का, अतिशय चांगल्या प्रकारे. आणि एक विशेष आहे, मला या पुंडास गावाचा एक असा आलेला अनुभव आहे. एकही महिला आणि एकही पुरुष शेवटपर्यंत झोपत नाही प्रवचन चालू असताना, एकही नाही. आतापर्यंत अनेक प्रवचन झाले असतील मला म्हणजे या ठिकाणी. हे 19 तारखेचं जे आहे ते पण फोन आला होता, पण लेट केला फोन, त्यांनी उशीर केला, गेली तारीख. जे आता काल परवा वारले ना बाबा तुमच्या गावातले, 19 तारखेला त्यांचे उत्तर कार्य येतात. आपल्या गावात तर झालंयच ते. त्याच्या आधी मला वासिंची तारीख गेली होती, शेलारांकडची पुण्यस्मरणाची. पण आता हे घरचं असल्यामुळे गावातलं, मग ते त्यांना सांगितलं तुमचं काहीतरी बघा तुम्ही. त्यांनी पण मानलं ते, कारण हे आता यांना माहिती आहे. आमच्याच घरी असायच्या त्या आजी वगैरे, त्यांची मुलं बालं सगळे आमच्याच घरी असायच्या. मामा आहेत मधुकर मामा, त्यांना अजून माहिती असेल यांच्यापेक्षा जास्त. त्यामुळे ते प्रवचन तिकडचं मी कार्यक्रम त्यांना सांगितलं तुम्ही कुणीतरी बघा इकडं. आता परिस्थिती अशी झाली की त्याच 19 तारखेचा दुसरा कार्यक्रम रेवतीचा, माझी सख्खी चुलत आजच सासू काल वारली, त्यांचे उत्तर कार्य 19 तारखेला येतात. त्यांनाही सांगितलं तुमचं तुम्ही बघा. रात्री इथून फोन आला मला, महाराज 19 तारीख. म्हटलं हा तुमचा चौथा कार्यक्रम कॅन्सल करतोय, 1 तारखेचा. महत्वाचा विषय काय माहितीये का, ह्या पुंडास गावामध्ये अनेक प्रवचनं झाली माझी, अनेक वेळा. माणसं पण जवळजवळ तीच असतात. तुम्ही आवडीने श्रवण करताय, आवड निर्माण झालेली आहे. आणि जो सर्वांगाचे कान करून ऐकतो ना, त्याला अजून 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 मिळावं असं वाटत असतंय, अजून 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 मिळावं असं वाटत असतंय. जे फक्त शरीराने बसतात ना, ते कंटाळतात, त्यांना असं वाटतं एकदाच कधी संपते, कधी थांबतो महाराज. जे शरीराने बसतात ते, तनाने बसलेल्यांची अवस्था तशी असते. जे मनाने बसतात ना, त्यांना वेळही कळत नाही, कसा निघून जातो तो. अर्धा तास झाला चालू झाले, वाटते तुम्हाला अर्धा तास झाला म्हणून काय. आणि म्हणून माझी ही भूक 1 तासात कधीच भागत नाही. म्हणून मी स्वतःहून सांगत असतो, ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी कमीत कमी 1.5 तास तरी मिळायला पाहिजे. नाही भागत 1 तासात, भूक नाही भागत. मी स्वतः नाराज होतो, बरं का. म्हणून 10 वेळा सांगतो, जिथे कार्यक्रम असेल तिथे तुम्ही मला यायच्या आधी पहिले ती विधी सगळी उरकून घ्या, आल्याबरोबर लगेच प्रवचनावर सोबत. 9:30 वाजता मी तुमच्या गावात येत, ताईकडे बसलो होतो तिकडे, दादांकडे, प्रमोद दादांकडे. 9:30 वाजता. अतिशय तुम्ही चांगल्या प्रकारे श्रवण करताय, बरं का. आणि आता जो व्यवस्थित श्रवण करतो ना, तो झोपण्याच्या वेळी व्यवस्थित झोपतो. खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे ना. आणि आता इथे जो झोपतो ना, तो झोपण्याच्या वेळी जागा असतो. काय प्रवचन श्रवण करण्यासाठी शरीर जरी अशक्त असेल ना, तरी मन सशक्त लागतंय. समजतंय? शरीर जरी अशक्त असेल ना तरी चालेल, मन सशक्त लागतंय प्रवचन श्रवण करण्यासाठी. हा, बाहेरच्या काही गोष्टी करण्यासाठी शरीर सशक्त लागतंय, मन अशक्त असलं तरी चालतंय. ज्याचं शरीर सशक्त आहे आणि मनही सशक्त आहे, तो प्रवचनाच्या वेळी प्रवचन श्रवण करत असतो आणि झोपण्याच्या वेळी झोपत असतो. अहो, झोपण्याच्या वेळी झोप येत नाही त्याला. डॉक्टर उपचार केले, अजून काय 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 केलं. त्याच्या मित्रांना त्यांनी सांगितलं, अरे झोप येत नाही. कित्येक वेळा त्याला कीर्तनाला घेऊन गेले, तिथे तरी झोपेल नाही. प्रवचनाला घेऊन गेले, तिथे तरी झोपेल नाही. झोपच नाही त्याला. खर तर त्याचे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे अनेक मित्र त्याला बोलायला लागले, तू आध्यात्मिक कार्य करायला लाग, देवाचं कार्य करायला लाग, धर्माचं कार्य करायला लाग.
आम्हाला स्मरणिका कुठे हातात घेतली नाही घेतली की झोप येते. आम्हाला कुठे ग्रंथ वाचायला सुरुवात केली नाही केली